प्रामुख्याने आता शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे अहिल्यानगरचा. काय अहिल्यानगर? अहिल्यानगरमध्ये कसं आहे की जी एक जागा होती, जी स्थानकाची जागा होती, आमच्या जैन समाजातला एक पंथ आहे श्वेतांबर समाजाची, त्या जागेवरती तिथल्या असं म्हणतात, म्हणजे मी पेपर बघितलेलं नाहीये, तिथले जे कोणी स्थानिक आमदार आहे त्यांनी ती जागा बळकावली आणि त्या जागा बळकावून त्याच्यामध्ये घुसखोरी करून त्यावर कब्जा मारलाय. या घडायला नको, या गोष्टी हे चांगलं नाहीये. अशा जर गोष्टी आपण म्हणतोय की धर्माचं राज्य आहे, आम्ही सर्व समाजाला सर्व धर्मांना आम्ही समान न्याय देऊ, आणि जर अशा प्रकारे जर घुसखोऱ्या करून जर अल्पसंख्याक समाजाची तुम्ही जागा ओळखत असतील तर ते यामध्ये कसं आहे की समाज म्हणजे दोन समाजाचा विषय नाही हा म्हणजे जो धनशक्ती, सत्तेचा गैरवापर, सत्तेचा माज हे दाखवून जर तुम्ही एखाद्या जागा रिकामी पडली नका करू असं, ते तुम्ही म्हणजे चुकीचा मेसेज जातोय. ते सगळं खूप अवघड वाईट आहे सगळे. प्रामुख्याने ह्या तर गोष्टी झाल्याच विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. सामान्य नागरिकांनी जर ह्या गोष्टी केल्या असत्या तर काय झालं असतं? तर तुम्हाला सगळ्यांनाच मला एक कॉमन क्वेश्चन आहे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे का? 100% झाली पाहिजे, नाहीतर मग हे सगळीकडेच असा प्रकार सुरू होईल. आजकाल भारतीय ह्याच्यामध्ये जैन समाज असू दे किंवा इतर समाज, कुठलाही समाज असू दे, दोषीवर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे याचा धडा घेशील दुसरे कोणी अशा प्रकारचा उद्योग करणार नाही. तुमचं काय मत? इथल्या दोषींवरती कारवाई झाली पाहिजे? इथल्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे, सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आमचा समाजाचा नारा होता की बीजेपी हटाव, पण गुरुदेवाने सांगितलंय की तुम्ही आता शांत राहा, जोपर्यंत निर्णय होत नाही, जोपर्यंत पूर्ण फायनल होत नाही, तोपर्यंत हा नारा आपल्याला द्यायचा नाही. पण बीजेपी सरकारने आमचं गिरनार घेतलं, शिखरजी घेतली, हे घेतलं की बीजेपी सरकार आमच्यावर अल्पसंख्याकावर अन्याय करते, हा आमचा नारा होता. पण गुरुदेवाने आज्ञा दिल्यामुळे आम्ही सर्व शांत बसलो आहोत. एक ना एक दिवस याचा स्फोट होणार आहे. काय मत आहे, कारवाई झाली पाहिजे? नक्की